हॅलो फ्रेंड्स, मी अभिजित बुधवत आपलं परम एज्युकेशन मध्ये स्वागत करतोय. आपण आता क्लास 8 चं इनसाइड द ॲटम हे चॅप्टर चालू करणार आहोत. त्याचं हे लेक्चर 1 आहे. तर ज्यावेळेस आपण चॅप्टर म्हणजे पुस्तक घ्यायला सुरू करतो त्यामध्ये आपल्याला पहिल्याच पेजवरती काही प्रश्न विचारले आहेत. कॅन यू रिकॉल असं म्हणून आपल्याला त्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल म्हणजे काय, तर तुम्हाला मागील क्लासमध्ये ज्या गोष्टी आपण शिकलोय त्या आठवताय का ते आपल्याला बघायचंय. काय प्रश्न विचारलाय? पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय व्हॉट इज मीन बाय मॅटर. तर या ठिकाणी आपल्याला मॅटर म्हणजे काय विचारलेला आहे. तुम्ही विचार करून बघा बरं, कारण आपण हे मागील क्लासमध्ये शिकलोय. मॅटर हा शब्द आपण ऐकलेला आहे, मग आपल्याला त्याची डेफिनेशन सुद्धा माहिती आहे. काय डेफिनेशन आहे आपण शिकलेलो? तर आपण शिकलोय की एनीथिंग that has mass and काय and can occupy some space. काय डेफिनेशन सांगितली आपण? एनीथिंग दॅट हॅज मास अँड कॅन ऑक्युपाय सम स्पेस म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जिला काय आहे, काही स्पेसिफिक मास आहे, जिला काय आहे, काही वजन आहे आणि ती काय करते, काही जागा ऑक्युपाय करते म्हणजे जागा व्यापते, त्याला आपण काय म्हणतो? तिला आपण मॅटर असं म्हणतो. मग मॅटर आपण ठीक आहे, डेफिनेशन आपल्याला समजली की जी कोणती गोष्ट मास असेल तिला आणि ती जागा जर ऑक्युपाय करत असेल तर ती मॅटर होईल. मग मॅटरचे आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो? एक्झाम्पल आपल्याला जर विचारले मॅटरचे एक्झाम्पल काय असेल तर आपण म्हणू की आपण स्वतःला पकडलंय, आपण स्वतःला म्हटलं आपण मॅटर आहेत का, तर आपण म्हणू हो आपण सुद्धा मॅटर आहे. का मॅटर आहे आपण? कारण आपण काय केलंय, आपण एक जागा ऑक्युपाय केलेली आहे. मी सध्या तुमच्या समोर उभा आहे, या ठिकाणी मी काय केली आहे, एक जागा ऑक्युपाय केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला काय असते, मास असते. म्हणजेच आपण काय झालोय, आपण मॅटर झालोय. आपण मॅटरची डेफिनेशन फुलफिल केली का? हो केलेली आहे. आपण काय सांगितलंय, आपल्यालाही मास आहे आणि आपणही काही स्पेस ही ऑक्युपाय केलेली आहे. तुम्हाला क्लिअर झालंय आपण स्वतः मॅटर आहे म्हणून? ठीक आहे. अजून एक्झाम्पल जर आपण सांगायचं म्हटलं तर काय सांगू शकतो? विचार करा, काय सांगू शकतो आपण? प्लांट्स सांगू शकतो. ठीक आहे, प्लांट्स सुद्धा काय आहे, मॅटर आहेत का? हो आहे, मॅटर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणू, एखादं एक्झाम्पल जर आपण अजून पकडायचं म्हटलं तर आपण एअरचं एक्झाम्पल म्हणू. ठीक आहे, एअर आपण म्हणू का मॅटर आहे का? विचार करून बघा बरं, एअर मॅटर आहे का? आहे. एअर मॅटर आहे का? मॅटर कशी काय? मग एटर आपण जर एअर म्हटलं तर आपण एअरला म्हणू शकतो का की तिने मास म्हणजे तिला काही मास आहे आणि तिने काही जागा ऑक्युपाय केली आहे असं आपण म्हणू शकतो का? तर हो तेही म्हणू शकतो. कशा प्रकारे प्रूव्ह करू शकतो आपण? बघा, या ठिकाणी जर आपण एक फुगा जर कन्सिडर केला, आपला म्हणजे बलून जर कन्सिडर केला, त्या बलून मध्ये आपण काय केलं, आपली एअर जी आहे ती आपण फिल करत गेलो आणि जशी आपण एअर फिल करत जातो तसा बलून काय होत जातो, तो बलून मोठा होत जातो, त्याची साईज काय होते, वाढत जाते. म्हणजेच त्या ठिकाणी बलून मध्ये एअर काय करते, जागा ऑक्युपाय करते. त्याच प्रकारे आपण जर त्याचं वेट जर घेतलं तर त्याचं वेट सुद्धा भरते. म्हणजेच एअरनी काय केलंय, एअरनी सुद्धा जागा ऑक्युपाय केली आहे आणि एअरला सुद्धा मास आहे. क्लिअर झालं का तुम्हाला? एक्झाम्पल आपण सांगितलंय. अजून आता आपण 2 एक्झाम्पल म्हणजे 3 एक्झाम्पल दिले. 3 एक्झाम्पल आपण कोणत्या स्टेट मध्ये दिले? एक तर सॉलिड स्टेटचं दिलंय, दुसरं आपण दिलंय गॅसियस स्टेटचं. कारण एअर कोणत्या स्टेट मध्ये? गॅसियस स्टेट मध्ये. ठीक आहे. मग लिक्विड स्टेट सुद्धा आपण म्हटलं की लिक्विड जे आहे ते पण मॅटर आहे का? तर हो, लिक्विड सुद्धा मॅटर आहे. कशा प्रकारे? आपण लिक्विड मध्ये काय म्हटलं, एखादं एक्झाम्पल जर आपण पकडायचं म्हटलं तर वॉटर पकडू आपण. वॉटर आपण लिक्विड म्हणतो ना, तर वॉटरला जर पकडलं तर वॉटरला सुद्धा आपण काय म्हटलंय, जसं आपण त्याच्या भांड्यामध्ये ठेवू त्याला तशी तो काय करतो, तेवढी जागा तो काय करतो, व्यापतोय आणि तसंच त्याला काय आहे, मास सुद्धा आहे. आपल्याला मॅटर क्लिअर झालंय काय? मॅटर म्हणजे काय आहे? एनीथिंग दॅट हॅज मास अँड कॅन ऑक्युपाय सम स्पेस. हे 2 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक म्हणजे मास आणि दुसरा म्हणजे स्पेस. म्हणजे तुम्हाला मॅटरची डेफिनेशन तुम्ही कधीच विसरणार नाही. कारण आपल्याला ह्या 2 गोष्टीचा खूप म्हणजे अभ्यास म्हणण्यापेक्षा काय लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात राहिले म्हणजे तुम्हाला मॅटर कधी पण तुम्ही विसरणार नाही. ठीक आहे, मॅटर म्हणजे काय समजलं. आता मॅटरचे आपण काय सांगितले, काही प्रकार पडतात. मॅटरचे काही टाइप्स पडतात. ठीक आहे, टाइप्स नाही म्हणणार, त्याला स्टेट्स म्हणू आपण. ठीक आहे, मॅटर स्टेट्स मध्ये असते.
ठीक आहे. तर मॅटरच्या 3 स्टेट आपल्याला माहिती आहे. आपण मागील क्लासमध्ये मॅटरच्या स्टेट शिकलेलो आहेत. कोणकोणत्या स्टेट शिकलोय? एक शिकलो आपण सॉलिड स्टेट, ठीक आहे. दुसरी स्टेट आपण शिकलेलो आहे लिक्विड, आणि तिसरी स्टेट कोणती शिकलोय आपण? तर गॅसियस स्टेट. अशा 3 स्टेट आपण शिकलेलो आहे, ठीक आहे. मग अजून आपल्याला तुम्हाला मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी अजून 2 स्टेट सांगतो. त्या तुम्हाला अभ्यासामध्ये नाहीत, पण तुम्ही लक्षात ठेवल्यात तर चांगलंच होऊन जाईल. एक 4th स्टेट म्हणजे ही फर्स्ट, ठीक आहे, सॉलिड, दुसरी लिक्विड, थर्ड गॅस, आणि 4th या ठिकाणी प्लाझ्मा. 4th स्टेट कोणती आहे? प्लाझ्मा. आणि एक 5th स्टेट आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, ठीक आहे. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. अशा प्रकारे आपण ह्या 5 स्टेट आहे. 5 स्टेट मध्ये तुम्ही 3 जरी लक्षात ठेवल्या तर बस होऊन जाईल, ठीक आहे. पहिल्यामध्ये आपण सॉलिड स्टेट सांगितली, दुसरी लिक्विड, तिसरी गॅसियस स्टेट. मग पुढे आपल्याला जर सॉलिड विचारलं तर सॉलिड मध्ये आपल्याला कसं दिसतंय? सॉलिड रिजिड आहे म्हणजे तो हलत नाही. एक जो शेप आहे सॉलिडला, म्हणजे आपण जर एक्झाम्पल आपलं स्टोन पकडलं, स्टोन म्हणजेच काय? दगड, ठीक आहे. स्टोन कसा आहे? रिजिड आहे. त्याला आपण शेप देऊ शकतो का? नाही. त्याचा एक कसा आहे? फिक्स शेप आहे. त्याच्यानंतर त्याचा व्हॉल्यूम कसा आहे? फिक्स आहे. जो स्टोन असेल त्याचा काय असेल? व्हॉल्यूम सुद्धा फिक्स असेल, म्हणजे जोपर्यंत त्याला आपण तोडत नाही तोपर्यंत तो कसा? त्याच व्हॉल्यूम मध्ये राहील. त्याच्यानंतर त्याचा शेप कसा? तो शेप राहील. जोपर्यंत त्याला आपण स्वतःहून आकार देणार नाही तोपर्यंत तो त्याचा आकार बदलणार नाही, म्हणजेच तो काय राहील? सॉलिड राहील. आणि तो कसा? रिजिड आहे. रिजिड म्हणजे तो हलणार का? तो हलणार सुद्धा नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सॉलिड क्लिअर झाला असेल. आता पुढे आपण लिक्विड कडे जाऊ, ठीक आहे. लिक्विड मध्ये आपण एक्झाम्पल वॉटर पकडलं, ठीक आहे. तर वॉटर रिजिड आहे का? नाही. वॉटर कसं आहे? फ्लोईंग आहे, वाहत असते. लिक्विड कसं असते? मग वाहत असते. ते रिजिड नसते, ते एका ठिकाणी नसतात, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना फिक्स शेप असतो का? तर वॉटरला सुद्धा फिक्स शेप नाही. वॉटर कसा शेप घेते? जशा जशामध्ये आपण म्हणजे ज्या प्रकारच्या पॉट मध्ये आपण वॉटरला ठेवू तशा प्रकारचा तो शेप म्हणजे ऑक्युपाय करेल. आणि तो शेपच ऑक्युपाय करेल म्हणजे जे पॉट आहे त्याचं जे व्हॉल्यूम आहे तेच कोण ऑक्युपाय करणार? ते वॉटर ऑक्युपाय करणार, म्हणजे फिक्स व्हॉल्यूम सुद्धा आलंय. आता पुढे गॅस आपण म्हटलं तर गॅस मध्ये आपल्याला गॅस माहितीये. गॅस रिजिड आहे का? नाही. गॅस सुद्धा रिजिड नाहीये. गॅसला आपण बघितलं काय? गॅस हा वरती वरती जातो, म्हणजे मॉलिक्युल्स कसे असतात? ते दूर दूर जातात, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना फिक्स शेप असतो का? तर त्याला सुद्धा फिक्स शेप नाही. गॅसला सुद्धा फिक्स शेप नाही. जसा सॉलिडला फिक्स शेप आहे तसा तुम्हाला लिक्विड मध्ये फिक्स शेप दिसला का? नाही. तसा तुम्हाला गॅस मध्ये फिक्स शेप दिसला का? तर नाही, ठीक आहे. आणि तिसरं जे म्हटलं आपण पॉइंट, तर नो फिक्स व्हॉल्यूम. नो फिक्स व्हॉल्यूम. तर याला फिक्स व्हॉल्यूम आहे का? व्हॉल्यूम सुद्धा फिक्स नाहीये. तिन्ही पॉइंट तुम्हाला क्लिअर झाले असतील, ठीक आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. प्लाझ्मा आणि आइन्स्टाईन, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट हे तुम्ही फक्त नाव लक्षात ठेवा, याचा अभ्यास तुम्हाला सध्या नाही, ठीक आहे. क्लिअर झाला? अजून जर तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघायची असेल तर बघा, या ठिकाणी जे मॉलिक्युल्स आहेत ते कसे आहेत? मॉलिक्युल्स म्हणा किंवा ॲटम्स म्हणा, कसे आहेत? ते एकदम जवळ जवळ दिसत आहेत, ठीक आहे. सॉलिड मध्ये कसे दिसत आहेत? एकदम जवळ जवळ दिसत आहेत. लिक्विड मध्ये कसे दिसत आहेत? थोडे दूर दूर दिसत आहेत. लिक्विड मध्ये थोडे दूर दूर दिसत आहेत. तर गॅसियस मध्ये बघा, त्यांचं डिस्टन्स जे आहे मॉलिक्युल्स मधलं हे काय आलेलं आहे? वाढलेलं आहे. म्हणजे जसं आपण सॉलिड कडून लिक्विड कडे जातो तस तसा डिस्टन्स काय होत जाते? वाढत जातं. एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल, ठीक आहे. आता मी हे जे स्टोन वगैरे लिहिलंय हे मी खोडून टाकतो, ठीक आहे. इरेज करून टाकू आपण याला. एक्झाम्पल तुमचं लक्षात राहिलं असेल, स्टोन. आता पुढचा जो आपला प्रश्न आहे की तो व्हॉट इज ॲटम. ॲटम म्हणजे काय? तर ॲटम शिकण्या अगोदर आपण मॅटर शिकलोय, तर मॅटरचा आपला तिसरा प्रश्न आपण बघू घेऊ. काय लिहिलाय? व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. मॅटरचं स्मॉलेस्ट युनिट काय आहे? लहानात लहान युनिट काय आहे? जी ॲटमची डेफिनेशन आहे तेच मॅटरचं स्मॉलेस्ट युनिट आहे. ॲटमची डेफिनेशन आपण शिकणार आहोत, तर त्या ठिकाणी आपण स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर काय सांगितलं? मग ॲटम आहे. स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर काय आहे? ॲटम आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. मॅटरचं स्मॉलेस्ट युनिट काय आहे? ॲटम आहे. तिसरा प्रश्न आपण कव्हर केला. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ. काय आहे दुसरा प्रश्न? व्हॉट इज ॲटम. ॲटम म्हणजे काय?
तर सुरुवातीला आपण काय सांगितलं, इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर, स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. ठीक आहे, स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर सांगितलं आपण. पुढे अजून काय सांगणार आपण, तर आता स्मॉलेस्ट युनिट एवढी तर डेफिनेशन ठीक आहे, एवढी एक डेफिनेशन आहे. अजून काय, तर इट इज इनडिव्हिजिबल, इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. ठीक आहे, म्हणजेच काय सांगितलं इथे, स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर आहे अँड इट इज इनडिव्हिजिबल, म्हणजे त्याला अजून आपण डिवाइड करू शकत नाही. म्हणजेच एक ऍटम आपल्या समोर आहे, ऍटम म्हणजे एक वस्तू आपल्या समोर आहे, एलिमेंट म्हणू आपण त्याला आपण कट करत करत गेलो तर त्याची एक जी शेवटची जी स्टेप राहील, ज्या ठिकाणी तो फर्दर कट होणार नाही, त्याला आपण अजून पुढे कट करू शकणार नाही, त्याला आपण ऍटम असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो इनडिव्हिजिबल आहे, तो पुढे डिवाइड होत नाही. आणि त्याच प्रकारे इनडिस्ट्रक्टिबल, तो नष्ट सुद्धा होत नाही. ठीक आहे, ज्यावेळेस आपण केमिकल चेंज शिकणार, म्हणजे केमिकल रिएक्शन्स वगैरे अभ्यास करणार, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय सांगणार, रिएक्टंट मधील जे ऍटम्स आहेत तेच आपल्याला ऍटम्स प्रोडक्ट मध्ये दिसतात. म्हणजेच ऍटम काय झाले, डिस्ट्रक्ट झाले का, म्हणजे डिस्ट्रॉय झाले का, तर ऍटम्स डिस्ट्रॉय होत नाही, ते काय असतात, इनडिस्ट्रक्टिबल असतात आणि इनडिव्हिजिबल असतात. आता तुम्हाला एक जनरल इन्फॉर्मेशन जर सांगायची म्हटली तर बघा, आपल्याकडे एक थिन शीट ऑफ पेपर, आपल्याकडे पेपर असतो, जो आपला कागद आहे, ते कागदामध्ये आपण म्हटलं की कागद आपण पकडला, कागद हा कसा बनलेला, एकदम थिन पेपर आहे, आपल्याला खूप बारीक असतो, पतला असतो, माहिती आहे आपल्याला. मग तो पेपर जो बनलेला आहे तो सुद्धा लाखो करोडो ऍटम्स एकत्र आल्यानंतर आपल्याला एक थिन शीट ऑफ पेपर भेटते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ऍटम किती छोटा आहे. ऍटम म्हणजे आपण पेपरचा जर तुकडा जरी पकडला तर त्याच्यामध्ये आपल्याला लाखो करोडो ऍटम्स दिसतात. ठीक आहे, एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल ऍटम हा किती छोटा आहे. तर ऍटम हा आपण म्हणू की बनलेला कशाचा आहे, त्याच्यासाठी मी पुढच्या पेजवरती तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी तुम्हाला पिक्चर दिसतंय. पिक्चर मध्ये आपण काय सांगितलं, ऍटम आहे. कशाची पिक्चर आहे, ऍटमची आहे. तर ऍटम हा कशाचा बनलेला असतो, या ठिकाणी बघा अशी एक डायग्राम असते, याच्यामध्ये मग हा ऍटम आहे. ऍटम हा बनलेला असतो प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा. ऍटम कशाचा बनलेला असतो, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि त्याच्याभोवती काय म्हणजे न्यूक्लियस असते, आणि न्यूक्लियस हा कशाचा बनलेला असतो, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि त्याच्याभोवती ऑर्बिट मध्ये आपल्याला त्याच्याभोवती जे ऑर्बिट असते, जे ऑर्बिट थोडं बाहेर गेलंय त्याला आपण सर्कल करू. काय होते बाहेर गेलं तर याला मस्त की सर्कल मध्ये आणू. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी ऑर्बिट दिसेल तुम्हाला, कशाच्या होती, न्यूक्लियसच्या होती, असं ऑर्बिट दिसतंय. मग या ऑर्बिट मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय, या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. काय असतात, इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. आता यांचा चार्ज, याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे की इलेक्ट्रॉन्सचा चार्ज कसा आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, न्यूट्रॉन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहेत का न्यूट्रल आहेत. तिसरा एक पॉइंट तयार होतो आपल्याकडे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल. तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्यावरती चार्ज हा कोणता असतो, हा आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचा आहे. ठीक आहे, डायग्राम तुमच्या लक्षात आली असेल. आपण दाखवला न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये काय असते, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि त्याच्या भोवती काय फिरताना दिसते आपल्याला, इलेक्ट्रॉन्स फिरताना दिसत आहे. ठीक आहे, हा एक प्रकारे ऍटमचं आपण एक्सप्लेनेशन दिलंय. आपल्या तिन्ही डेफिनेशन आपण कव्हर केले, त्याच्यानंतर आपण स्टेट सुद्धा कव्हर केलाय. म्हणजे आपला पहिला जो पॉइंट आहे कॅन यू रिकॉल वाला, तो आपण कव्हर केलाय. आता पुढे गेलो आपण चॅप्टर मध्ये, तर आपल्याला एक टेबल दिसतो आपल्या समोर. ठीक आहे, त्या टेबल मध्ये आपल्याला अजून काही शब्द दिसत आहेत. कोणकोणते शब्द दिसत आहेत बघा, ऍटम तर आपण शिकलेलो आहे. या ठिकाणी मॉलिक्यूल हा शब्द दिसतोय. ठीक आहे, आता मॉलिक्यूल म्हणजे काय हा तुम्हाला शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर एलिमेंट शब्द दिसतोय. मग एलिमेंट म्हणजे काय ते तुम्हाला शिकावं लागेल. त्याच्यानंतर कंपाऊंड हा एक शब्द दिसतोय. असे 3 नवीन शब्द आपल्याला दिसत आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण ऍटमचा अभ्यास केलाय, पण या 3 नवीन शब्दांचा आपण अभ्यास केलेला नाही. म्हणजे अगोदर केलेला आहे, मागील इयत्तामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. पण या ठिकाणी तुम्हाला जर टिक मार्क करायचे, म्हणजे या ठिकाणी टिक करायचे की हा हायड्रोजन आहे, हा मॉलिक्यूल आहे का, ऍटम आहे का काय आहे, तर याच्याकरता तुम्हाला त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे. ऍटमची डेफिनेशन आपण सांगितली, तर ऍटम कसा असतो, एक या ठिकाणी आपण लिहूया. ठीक आहे, मागील पेज वरतीच लिहू आपण.
तर ऍटम आपण सांगितलं कसा असतो, सिंगल टाईपचा असतो, ठीक आहे, कारण तो काय फर्दर कट होतो का नाही, म्हणजे ऍटम कसा असतो, सिंगल टाईप, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मॉलिक्यूल म्हणू तर मॉलिक्यूलची डेफिनेशन आपण काय सांगू शकतो, तर एक गोष्ट लक्षात घ्या, मॉलिक्यूल हा बनलेला असतो ऍटम्सचा. आता मॉलिक्यूल याची डेफिनेशन आपल्याला ज्यावेळेस सांगायची त्यावेळेस आपण डेफिनेशन मध्ये काय सांगू, व्हेन टू ऑर मोर ॲटम्स, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲटम्स ज्यावेळेस एकत्र येतील केमिकली, म्हणजे एका केमिकल बॉन्डने जर ते एकत्र येत असतील तर त्याला आपण काय म्हणणार, मॉलिक्यूल असं म्हणू. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त तुम्हाला लक्ष देण्यासाठी काय सांगू, टू ऑर मोर ॲटम्स काय करतात, हे काय येतात, एकत्र येतात आणि त्याच्यापासून आपल्याला मॉलिक्यूल भेटलेला असतो. मॉलिक्यूल तुम्हाला क्लिअर झाला असेल. नंतर या ठिकाणी शब्द काय दिसतो आपल्याला, एक एलिमेंट, म्हणजे आपल्याला एलिमेंट म्हणजे काय ते सुद्धा माहिती पाहिजे. मग या ठिकाणी आपण इथे लिहू एलिमेंट, आणि अजून एक लिहू आपण इथे कंपाऊंड, ठीक आहे, कंपाऊंड सुद्धा शिकायचं आपल्याला. तर एलिमेंट आणि कंपाऊंड दोघांमध्ये फरक काय आहे मग, तर एलिमेंटचा एक्झाम्पल जर आपण पकडायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण ऑक्सिजन पकडू शकतो, ठीक आहे. तुम्हाला मी सुरुवातीला एक्झाम्पल सांगतो, ऑक्सिजन, हायड्रोजन, ठीक आहे, अशा प्रकारे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण एलिमेंट्सचे घेतो. त्याच्यानंतर कंपाऊंड, ठीक आहे, कंपाऊंडचं एक्झाम्पल आपण घेतलं NaCl, वॉटर, वॉटरला आपण काय म्हणतो H2O, ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे वॉटरचा, H2O. तर या ठिकाणी आता जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला स्वतःहून डेफिनेशन तयार करता येईल. कशा प्रकारे बघा, एलिमेंट मध्ये व्हेन टू ऑर मोर ॲटम्स ऑफ सेम टाइप हेल्ड टुगेदर, ठीक आहे, सेम टाइपचे ॲटम्स जर एकत्र येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण एलिमेंट असं म्हणतोय. आता या ठिकाणी बघा ऑक्सिजन आपल्याला दिसतोय O2, हा काय ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. मग याचं जर आपण याला जर हे करायचं म्हटलं, डेफिनेशन जर याची फॉलो करायची म्हटलं तर कशा प्रकारे, दोन ऑक्सिजन एकत्र आलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय, एलिमेंट आहे तो, ठीक आहे, दोन सेम टाइपचे ॲटम्स एकत्र आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जर हायड्रोजन पकडला याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय, दोन सेम टाइपचे ॲटम्स एकत्र आलेले आहेत, त्याला आपण काय म्हणतो मग, एलिमेंट असं म्हणतोय. त्याच्यानंतर आपल्याला पुढे शिकायचं आहे की कंपाऊंड म्हणजे काय, तर कंपाऊंडचं एक्झाम्पल आपण लिहिलंय NaCl आणि H2O. आता ज्यावेळेस तुम्ही या एक्झाम्पल कडे लक्ष द्याल तर या ठिकाणी तुम्हाला Na म्हणजे काय, सोडियम, आणि Cl म्हणजेच काय, क्लोरीन. तर सोडियम क्लोराईड दोन्ही एकत्र आले, म्हणजे एक सोडियम एकत्र आलाय आणि क्लोरीन एकत्र आलाय, त्याच्यापासून आपल्याला काय भेटलेलं आहे, सोडियम क्लोराईड, आणि तो काय आहे, कंपाऊंड आहे. म्हणजेच याच्यावरून आपण डेफिनेशन काय सांगू शकतो, व्हेन टू ऑर मोर डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स आर held together chemically in a fixed proportion, एका फिक्स प्रपोर्शन मध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिफरंट टाइप्सचे ॲटम्स जर एकत्र येत असतील तर त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. तीच डेफिनेशन या ठिकाणी फॉलो होते का बघा, वॉटर मध्ये सुद्धा आपल्याला ती डेफिनेशन फॉलो झालेली दिसते. कशा प्रकारे, दोन वेगवेगळे ॲटम्स एकत्र आलेले आहेत. कोणते वेगवेगळे, एक हायड्रोजन एकत्र आलाय आणि एक ऑक्सिजन एकत्र आलेला आहे. कशा प्रपोर्शन मध्ये, 2:1 प्रपोर्शन मध्ये. म्हणजे ज्यावेळेस 2:1 प्रपोर्शन येईल हायड्रोजन आणि वॉटरचं, त्या ठिकाणी आपल्याला कधी पण वॉटरचाच कंपाऊंड भेटणार आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्हाला अजून लक्षात आली असेल. एलिमेंट लक्षात आला, कंपाऊंड लक्षात आलेला असेल. एलिमेंट मध्ये आपण सेम टाइपचे ॲटम्स असतात आणि कंपाऊंड मध्ये डिफरंट टाइपचे ॲटम्स असतात. क्लिअर झालं. त्याच प्रकारे हा जो चार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला तेच एक्सप्लेन करायचं आहे. बघा, पहिलं जे एक्झाम्पल घेतलंय त्यांनी वॉटरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा दोन वेगवेगळे ॲटम्स एकत्र आलेले दिसतात, एक हायड्रोजन एक ऑक्सिजन. म्हणजे हा काय झालेला आहे, हा मॉलिक्यूल झालेला आहे, वॉटर मॉलिक्यूल झालेला आहे. आणि त्यानुसार या ठिकाणी काय म्हटलेलं बघा, डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स आहेत का, तर हो, डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स एकत्र आलेले आहेत. एक हायड्रोजन आलाय, एक ऑक्सिजन आलेला आहे. ठीक आहे. मग आता आपण म्हटलं की हा मॉलिक्यूल आहे, तर या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा मॉलिक्यूल दाखवलाय. मग या ठिकाणी हेलियम काय दाखवलेला आहे, हेलियम ॲटम दाखवलाय. मग काय फरक आहे, या ठिकाणी ॲटम दाखवलाय आणि मॉलिक्यूल दाखवलाय. तर या दोघांमध्ये फरक कसा काय ओळखू आपण, की हेलियम हा ॲटम आहे, ऑक्सिजन हा मॉलिक्यूल आहे, हे कशा प्रकारे ओळखू. तर या ठिकाणी बघा ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय दाखवलाय,
O2 दाखवलाय, म्हणजे याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, दोन ऑक्सिजन एकत्र आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे दोन ऍटम एकत्र आलेत आणि आपण डेफिनेशन सांगितली मॉलिक्यूलची, काय दोन ऍटम्स एकत्र येतील त्यावेळेस तो काय होईल, मॉलिक्यूल होईल. म्हणजे या ठिकाणी दोन ऑक्सिजन एकत्र आले आणि तो मॉलिक्यूल फॉर्म झालाय. त्याच्यानंतर हेलियम, या ठिकाणी हेलियम मध्ये बघा या ठिकाणी फक्त याची एकच ऍटम आलेला आहे, म्हणजे हा काय आहे, ऍटम आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण टाइप्स ऑफ मॅटर कडे जाऊ त्यावेळेस आपल्याला एलिमेंट आणि कंपाऊंड दिसतंय. मग त्याच्यामध्ये आपण वॉटर पकडला, पहिला एक्झाम्पल आपण वॉटर पकडलंय, वॉटर, मग त्याच्यावर आपण काय सांगितलं, कंपाऊंड, कारण कंपाऊंडची डेफिनेशन आपण एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे ऍटम्स एकत्र आलेले दिसत आहेत, हायड्रोजन एक आहे, एक ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन पकडला मग, तर या ठिकाणी ऑक्सिजन बघा O2 लिहिलेला आहे, म्हणजे हा काय झालाय, मॉलिक्यूल झालाय. आता या ठिकाणी डिफरंट टाइप्स आणि सिंगल टाइप लिहिलाय, तर हा कसा आहे, सिंगल टाइप ऑफ ऍटम आहे, म्हणजे याच्यामध्ये काय सेम टाइपचे ऍटम्स एकत्र आलेले आहेत. म्हणजे हा कशाचा मॉलिक्यूल झालाय, तर हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल झालेला आहे आणि हा कसा आहे, सिंगल टाइप आहे. त्याच्यानंतर एलिमेंट काय आहे तो, मग तो एलिमेंट त्याचा मॅटरचा टाइप काय, तो एलिमेंट येईल. का येईल एलिमेंट, कारण या ठिकाणी ऑक्सिजन हा काय आहे, सिंगल एलिमेंट त्या ठिकाणी आलेला आहे. कंपाऊंडची डेफिनेशन आपण सांगितले की डिफरंट ऍटम्स एकत्र आलेले असतात, या ठिकाणी सेम ऍटम्स एकत्र आले. त्याच्यानंतर हेलियम पकडला, याची ऍटम आहे. त्याच्यानंतर वॉटर म्हणजे हा हेलियम मॉलिक्यूल आहे का, तर नाही. त्याच्यानंतर सिंगल टाइप आहे, हो सिंगल टाइप आहे. एलिमेंट आहे का, तर हो एलिमेंट सुद्धा आहे. आता खाली एक्झाम्पल आपल्याला स्वतःला फिल करायचे. या ठिकाणी बघा हायड्रोजन दिलाय, H2 दोन ऍटम्स एकत्र आले, म्हणजे हा काय झालाय, हा मॉलिक्यूल झालेला आहे. त्याच्यानंतर सेम टाइपचे ऍटम्स आहेत का डिफरंट टाइपचे ऍटम्स आहे हायड्रोजन मध्ये, तर या ठिकाणी हायड्रोजनला आपण H+ करू. ठीक आहे, दोन डिफरंट म्हणजे सिंगल टाइप्स चे ऍटम्स आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा काय आहे, हा एलिमेंट आहे. कंपाऊंड का नाही, कारण याच्यामध्ये सेम टाइप्सचे ऍटम्स एकत्र आलेले आहेत, म्हणजे हा एलिमेंट आहे. आणि डिफरंट टाइप्सचे ऍटम्स एकत्र आले तर तो कंपाऊंड होईल. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण अमोनिया पकडला, अमोनियाचा फॉर्म्युला दिलाय NH3, म्हणजे या ठिकाणी काय एकत्र आला, नायट्रोजन आणि हायड्रोजन एकत्र आलेला आहे. ठीक आहे, मग आता यावेळेस हा ऍटम होईल का, तर नाही, हा सुद्धा काय होईल, मग हा मॉलिक्यूल होईल. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल, हा मॉलिक्यूल होईल. त्याच्यानंतर सिंगल टाइप ऑफ ऍटम आहे का, तर नाही, हा काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर NH3 याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, तर नायट्रोजन आणि हायड्रोजन एकत्र आले, म्हणजे डिफरंट टाइप्सचे ऍटम्स एकत्र आले, म्हणजे हा काय झालाय, कंपाऊंड झालेला आहे. त्याच्या प्रकारे तुम्ही खालील एक्झाम्पल सुद्धा स्वतः सॉल्व्ह करू शकता. हे जे दोन वरतीचे मी 5 एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं, तशाच प्रकारे तुम्ही खालील एक्झाम्पल मध्ये सुद्धा तीच प्रोसिजर लावून त्याला सॉल्व्ह करू शकता. एक आपण एक्स्ट्राचा सॉल्व्ह करू NH2 आणि एक CH4 करू, खालचे तुम्ही स्वतः करू शकता. ठीक आहे, NH2 बर, ठीक आहे, N2 तुम्ही हायड्रोजन सारखा सॉल्व्ह करू शकता, CH4 तुम्ही अमोनिया सारखा सॉल्व्ह करू शकता. तर एर्गॉन जर पकडला आपण, या ठिकाणी एर्गॉन आपल्याला काय दिसतोय, सिंगल टाइप ऑफ ऍटम आहे. ठीक, म्हणजे इज अन ऍटम आहे आणि हा कसा आहे, हा सिंगल टाइप ऑफ ऍटम आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा कंपाऊंड आहे का एलिमेंट आहे, तर हा एलिमेंट आहे. एर्गॉन हा एलिमेंट आहे. का एलिमेंट आहे, कारण त्याच्यामध्ये सिंगल टाइपचे ऍटम्स आपल्याला दिसत आहे, म्हणजेच हा काय झाला, हा एलिमेंट झालेला आहे. ठीक आहे, तुम्हाला एर्गॉन सुद्धा लक्षात आला. तशाच प्रकारे आपला निऑन आहे आणि क्लोरीन आपण काय सांगू शकतो, क्लोरीन हा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, म्हणजे Cl2 हा काय झालेला आहे, मॉलिक्यूल झालेला आहे. लक्षात आलं तुम्हाला, टेबल लक्षात आलेला आहे. ठीक आहे, तर आपण डेफिनेशन मध्ये मॉलिक्यूल म्हणजे काय शिकलोय. ठीक आहे, त्याच्यानंतर मॉलिक्यूलची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं की एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, या गोष्टी सुद्धा शिकलेलो आहे. आता आपल्याला चॅप्टरचं नाव काय, आपल्या इनसाइड द ऍटम, ऍटमच्या आतमध्ये काय, त्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये शोधलेल्या आहे. तर सुरुवातीला ऍटमचा शोध कोणी लावलेला आहे, तर या बॉक्स मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. कोण आहेत ते आहेत महर्षी कणाद. ठीक आहे, महर्षी कणाद मुनी यांनी ऍटमचा शोध लावलेला आहे आणि त्याला त्यांनी नाव काय दिलेलं होतं, त्याला नाव त्यांनी परमाणु दिलेलं होतं. कधी लावलेला तो शोध, 6व्या सेंचुरी BC, म्हणजे जीसस क्राइस्ट बिफोर ख्रिस्ट, म्हणजे जीसस जे आहेत त्यांच्या जन्माच्या पूर्वी 6व्या शतकामध्ये यांनी शोध लावलेला होता. कोणी लावलेला होता, महर्षी कणादांनी ऍटमचा शोध लावलेला होता आणि त्यांनी त्याला काय नाव दिलेलं होतं,
परमाणू. आता परमाणूचा अर्थ म्हणजे त्यांनी जो नाव दिलं त्याला परमाणू, तर या परमाणूला त्यांनी काय म्हणजे परमाणूचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, तर परमाणू म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल. परमाणू म्हणजेच काय, स्मॉलेस्ट पार्टिकल. आणि आपण डेफिनेशन सुद्धा ॲटमची तीच सांगितली की इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. ठीक आहे, एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर ही ऑल्सो स्टेटेड दॅट परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल. बघा जी डेफिनेशन आपण सांगितली आहे की तो इनडिव्हिजिबल आहे आणि इनडिस्ट्रक्टिबल आहे, ते सुरुवातीला कोणी सांगितलेलं होतं, कनाद मुनींनी सांगितलेलं होतं. कधी, 6व्या सेंचुरीमध्ये. मग कनाद मुनींनी अभ्यास केलाय. ठीक आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं परमाणू आहे. मग त्याच्यानंतर पुढे जी 5th सेंचुरी आहे म्हणजे 6व्या सेंचुरीच्या नंतर 5th सेंचुरी BC म्हणजे बिफोर क्राइस्टच्या 5th सेंचुरीमध्ये, तर तिथे त्या ठिकाणी ग्रीक फिलॉसॉफर होते. कुठली फिलॉसॉफर होती, ग्रीक. त्यांचं नाव काय म्हटलं आपण, तर त्यांचं नाव होतं डेमोक्रिटस. कुठे गेले ते, या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्यांचं नाव काय, ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस. यांनी काय केलंय, तर यांनी सुद्धा डेफिनेशन 30 सांगितले. काय सांगितले, मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. कशा पार्टिकल्सचा बनलेला आहे, मॅटर स्मॉल पार्टिकल्सचा बनलेला आहे. अँड दिस कॅनॉट बी डिवाइडेड. बघा हा काय होतोय, हा कॅनॉट बी डिवाइडेड, हा फर्दर कट केला जात नाही. म्हणजे हा काय आहे, इनडिव्हिजिबल आहे. एक शब्द आपल्याला इनडिव्हिजिबल इथे भेटलाय, या ठिकाणी इनडिस्ट्रक्टिबल भेटलेला आहे. ठीक आहे, आपण जी डेफिनेशन एक्सप्लेन केली त्याच प्रकारे व्यवस्थित चालू आहे. नंतर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर वॉज नेम बाय डेमोक्रिटस ॲज ॲटम. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला जो शब्द भेटलेला ॲटम, आपल्याला कनाद मुनींनी कोणता शब्द दिलेला आहे ॲटमला, तर तो दिलेला आहे परमाणू. आणि या ठिकाणी डेमोक्रिटस यांनी कोणता शब्द दिलेला आहे आपल्याला, तर ॲटम हा शब्द दिलेला आहे. तर ॲटमला ग्रीक लँग्वेज मध्ये ॲटमॉस म्हणतात. आणि ॲटमॉसचा अर्थच काय आहे, तर विच कॅनॉट बी कट. म्हणजेच एखादी गोष्ट जी कट होत नाही त्यालाच आपण ॲटमॉस असं म्हणतो. असं कुठे म्हणताय, तर ग्रीक लँग्वेज मध्ये म्हणतायत. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. मग तिथून पुढे काही सायंटिस्टनी याचा परत अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲटमचा. आणि त्याच्यानुसार आपल्याला नवीन सायंटिस्ट 1803 मध्ये उदयास झाले आणि त्यांचं नाव होतं जॉन डाल्टन. तर जॉन डाल्टन यांनी सुद्धा मग ॲटमचा अभ्यास केला आणि त्यांनी एक थिअरी मांडली. आणि त्या थिअरीला नाव काय आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. काय नाव आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. तर या थिअरीचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. तर जॉन डाल्टन कुठील सायंटिस्ट होते, हे ब्रिटिश सायंटिस्ट होते. ठीक आहे, ब्रिटिश सायंटिस्ट होते जॉन डाल्टन. या ठिकाणी तुम्ही पिक्चर मध्ये डाल्टन यांची पिक्चर बघू शकता. आणि त्यांनी जे मॉडेल सांगितलंय ते मॉडेल सुद्धा आपल्याला बाजूच्या पिक्चर मध्ये दिसत आहे. काय सांगितलंय, असा एक सर्कल त्यांनी दाखवलेला आहे. आणि तो सर्कल कसा आहे, तो म्हणजे पूर्ण भरीव सर्कल आहे. अशा प्रकारे त्यांनी ॲटम सुद्धा आपल्याला सांगितला की तो भरीव आहे. ठीक आहे, जी डेफिनेशन आपण सांगितली ॲटम मध्ये आपल्याला प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स दिसतात, तशा प्रकारे यांनी डाल्टन यांचं म्हणणं काहीच नव्हतं, ॲटम हा कसा आहे, भरीव आहे. एक म्हणजे त्याला कट करता येणार नाही, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग बघा त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी मध्ये, ते स्टेटमेंट सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे. काय स्टेटमेंट केलंय, पहिलं स्टेटमेंट बघा त्यांचं. तर कलर चेंज करू, ब्लू सारखे होऊन आपले. ठीक आहे, तर मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम अँड ॲटम्स आर इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. त्यांनी काय सांगितलं, मॅटर कशाचे बनलेले आहेत, ॲटम्सचे बनलेले आहेत. आणि ॲटम्स कसे आहेत, आर इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. जी डेफिनेशन आपण पहिले सांगितलेली आहे तेच या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट मध्ये दिलंय की ॲटम्स कसे आहेत, इनडिव्हिजिबल आहेत आणि इनडिस्ट्रक्टिबल आहेत. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट काय, ऑल ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर अलाइक. ॲटम्सचे एलिमेंट्स कसे असतात, सेम असतात. व्हाय डिफरंट जे ॲटम म्हणजे सेम ॲटम्स असतात, जे एलिमेंट सेम आहेत त्यांचे ॲटम्स कसे असतात, सेम असतात. तर डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम विथ डिफरंट मास. म्हणजे त्यांचं जसे एलिमेंट बदलत जातील तसं मास सुद्धा बदलत जाईल आणि ॲटम सुद्धा बदलत जाणार आहेत. ठीक आहे, सेम ॲटम्सचे सेम एलिमेंट म्हणजे सेम एलिमेंटचे सेम ॲटम्स, तर डिफरंट एलिमेंटचे डिफरंट ॲटम. त्यांचं मास कसं राहील, मग मास सुद्धा डिफरंट राहणार आहे.
कोणी सांगितली ही डे आपल्याला जे स्टेटमेंट केले हे कोणी केलेले आहेत? हे डाल्टन यांनी केलेले आहेत. हे आपण एका एक्सपेरिमेंट थ्रू सुद्धा लक्षात घेऊ शकतो कशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितले. तर पहिला प्रश्न आपल्याला काय सांगितला आहे की या ठिकाणी बुंदीचा लाडू घेतलेला आहे आणि एक सॉलिड स्पियर घेतलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक सॉलिड स्पियर घेतलेला आहे. स्पियर म्हणून आपण त्याला किंवा बॉल म्हणू. ठीक आहे, तर हा जो सॉलिड बॉल घेतलेला आहे आणि एक बुंदीचा लाडू घेतलेला आहे, दोन्ही आपण आपल्या हातामध्ये घेतले आणि त्याला प्रेस केलं तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय? बुंदीचा लाडू हा कावील फुटून जाईल. तर सॉलिड बॉल हा ब्रेक होणार का? तर नाही. मग त्यांचं जे म्हणणं होतं आपल्याला, जे डाल्टन यांनी सांगितलं, तर ऍटम हा कसा आहे? हा या सॉलिड बॉल सारखा आहे, असं कोणाचं म्हणणं होतं आपल्या? तर हे सांगणं होतं आपल्याला डाल्टन यांचं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते दुसरा प्रश्न काय सांगितला? क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला? तर द कट द सॉलिड बॉल विथ शार्प नाईफ, व्हॉट डिड यू फाइंड? जो सॉलिड बॉल आहे त्याला आपल्याला कट करायचं आहे. मग कट केल्यानंतर आपल्याला काय दिसेल? तर तो सॉलिड बॉलच्या आतमध्ये आपल्याला काही स्ट्रक्चर दिसणार का? तर नाही. म्हणजे हे जे आहे हे कोणी सांगितलं आपल्याला? तर सॉरी, तर हे जे स्ट्रक्चर सांगितलंय हे स्ट्रक्चर म्हणजे आतमध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचं स्ट्रक्चर दिसणार नाही, हे कोणी सांगितलंय आपल्याला? तर हे डाल्टन यांनी सांगितलंय. ज्यावेळेस तुम्हाला डाल्टन्स ॲटॉमिक स्ट्रक्चर विचारेल त्यावेळेस तुम्ही फक्त ह्या 4 लाईन जर आहेत या लिहिल्या तर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळून जातील. काय आहे पहिली लाईन डाल्टन्स ॲटॉमिक स्ट्रक्चरची, जी आपण आत्ताच एक्सप्लेन केली? काय आहे? तर ते हार्ड आहे. ठीक आहे, नंतर हार्ड सॉलिड स्पियर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर, आतमध्ये कोणतंच स्ट्रक्चर नाही आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं? According to Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. दुसरं जे स्ट्रक्चर आहे स्टेटमेंट स्ट्रक्चरचं, त्याच्यामध्ये काय सांगितलं? मास हे कसं आहे ॲटमचं? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे सर्वीकडे मास कसं असेल? सारखंच राहणार आहे. ॲटमचं मास कसं राहील? सारखंच राहणार आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी सांगितली. आता पुढे डाल्टनने आपल्या ड्रॉबॅक मध्ये डाल्टनचा ड्रॉबॅक जर विचारला तर त्यावेळेस आपण सांगू शकतो की डाल्टन यांनी आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर नाही असं आपल्याला सांगितलंय. तर पुढे काही सायंटिस्टनी ज्यावेळेस शोध लावला त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा दिसून आलेलं आहे. ॲटम मध्ये इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा दिसून आले. तर त्याचा अभ्यास कोणी केलाय? तर जे थॉमसन यांनी अभ्यास केलेला आपल्याला दिसतंय. ठीक आहे, इंटरनल स्ट्रक्चरचा आपल्याला अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर थॉमसन यांनी काय सांगितलं? तर यांनी एक एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं की द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इनसाइड द ॲटम हॅव अ मास 1800 टाइम्स लेस दॅन हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम पेक्षा 1800 पट त्यांचं मास कसं आहे? जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, त्यांना आपण इलेक्ट्रॉन्स असं सुद्धा म्हणतो, तर त्यांचं मास हे काय आहे? 1800 टाइम्स हायड्रोजन ॲटम्स पेक्षा लहान आहे. कशामध्ये असतात ते? तर ते ॲटम मध्ये असतात. एवढं तुम्हाला अजून लक्षात आलंय. नंतर त्याच पार्टिकलला काय म्हटलंय? इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, यांनाच काय म्हटलेलं आहे? यांनाच आपण इलेक्ट्रॉन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, नंतर कॉमन सबस्टन्सेस आर युजुअली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काही म्हणजे सबस्टन्सेस कशी असतात? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न उद्भवू शकतो की ॲटम हा न्यूट्रल असतो का तो म्हणजे निगेटिव्ह असतो? तर या ठिकाणी ॲटम सुद्धा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. मग ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल कशा प्रकारे असेल हो? कारण या ठिकाणी ॲटम मध्ये आपल्याला काय दिसतंय की निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ते निगेटिव्हली चार्ज जर इलेक्ट्रॉन्स ॲटम मध्ये आहेत तर ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल कसं काय होऊ शकतो? याचा अभ्यास कोणी केलेला आहे? तर जे थॉमसन यांनी आपल्याला एक मॉडेल आहे प्लम पुडिंग मॉडेल, याच्यामध्ये त्यांनी आपल्याला त्याचा अभ्यास सांगितलाय की कशा प्रकारे ॲटम्स मध्ये इलेक्ट्रिकली चार्ज इलेक्ट्रॉन्स असतात आणि पॉझिटिव्हली चार्ज काही घटक असतात. त्याचा अभ्यास कोणी केलेला आहे? तर थॉमसन यांनी अभ्यास केला आणि त्यांचं मॉडेल काय होतं? तर प्लम पुडिंग मॉडेल होतं. तर प्लम पुडिंग मॉडेल जर म्हटलं आपण तर तुम्हाला प्लम पुडिंग याचा अर्थ माहिती पाहिजे. प्लम पुडिंग काय आहे? तर ही एक स्वीट डिश आहे. ही काय आहे? एक स्वीट डिश आहे. आणि या स्वीट डिश ही केव्हा बनवली जाते? तर ही क्रिसमस मध्ये बनवल्या जाते. ही स्वीट डिश क्रिसमस मध्ये बनवली जाते. या ठिकाणी तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल ही स्वीट डिश आहे आणि ही क्रिसमस मध्ये बनवल्या जाते. मग याच्यामध्ये बघा तुम्हाला काही इन्ग्रेडियंट्स टाकले दिसतात. म्हणजे या ठिकाणी काय असते? रेझिन्स असतात आणि डेट्स असतात. याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत कशा प्रकारे वेगवेगळ्या जे गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. जर अजून जर एक्झाम्पल जर पकडायचं म्हटलं आपण
तर आपण आपलं टरबूज पकडू शकतो. टरबूज मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय, काही असं साईडला वेगवेगळा म्हणजे लाल कलर दिसतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला बी वगैरे दिसतंय. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही इमॅजिन करू शकता. तर हे कोणतं मॉडेल झालं, हे प्लम पुडिंग मॉडेल झालेलं आहे. मग कधी डिस्कवर झालं ते 1904 मध्ये. आणि फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर, हे पहिलं मॉडेल होतं ॲटॉमिक स्ट्रक्चरचं. आणि त्यांच्या सांगण्यानुसार काय सांगितलंय मग, अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम. पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे, ॲटमच्या थ्रू आउट डिस्ट्रीब्यूट आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन दिसत आहेत. पूर्ण कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन दिसत आहेत. आणि द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, जे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांनी हा पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे, बॅलन्स केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच आपण काय सांगितलेलं आहे, ॲटम हा कसा असेल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल, कारण पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्जनी बॅलन्स केलेला आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळालं असेल, आपल्याला डाल्टन्स थिअरी कळाली असेल आणि प्लम पुडिंग मॉडेल जे जे थॉम्सन यांनी तयार केले ते लक्षात आलं असेल. पुढे जाऊन आपण रुदरफोर्ड यांचं सुद्धा मॉडेल आपण शिकणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.